नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगावमध्ये आणि आपल्यासोबत आहेत सिव्हिल इंजिनियर तेजराज सर्जेराव पवार. तेजराजजी नमस्कार. आपलं स्वागत आहे बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. सर्वप्रथम आम्हाला जाणून घ्यायला आवडेल तेजराजजी की तुमचं शिक्षण कुठे झालं, कुठल्या शाळेमध्ये, कुठल्या कॉलेजमध्ये, आणि सिव्हिल इंजिनियर व्हायचं हे स्वप्न तुम्ही कधी बघितलं किंवा त्यासाठी काय प्रयत्न केले आणि तो स्ट्रगल कसा होता? माझं स्टार्टिंगला 10th पर्यंतचं एज्युकेशन मालेगावातच झालं आणि नंतर 11-12 झाल्यानंतर मी इंजिनिअरिंगला नाशिकला होतो, RS सपटला, कॉलेज रोडलाच होतं कॉलेज. आणि त्यानंतर काय म्हणतात, मार्क्स चांगले होते, नंतर करिअर पण चांगलं, आणि वडिलांची ऑलरेडी फील्ड होती, आमचं कन्स्ट्रक्शनचंच बॅकग्राऊंड होतं. पण त्यामुळे घरच्यांचा सपोर्ट होईल असं काही नाही, घरच्यांचाच विरोध होता की कन्स्ट्रक्शनमध्ये काही येऊ नको, स्ट्रगलिंग खूप आहे, वेळ खूप द्यावा लागतो, त्यापेक्षा जॉब बघ, 9 to 5 जॉब राहतो, सोपं पडेल. बट मला कमांड कोणाकडून घ्यायला आवडत नव्हती आणि कन्स्ट्रक्शन फील्डमध्ये आपण काहीतरी चांगलं करू शकतो असं वाटत होतं. आपलं पण एक 30-35 वर्षाची वडिलांची लेगसी आहे, ती आपण पुढे नेऊ शकतो असं वाटलं, म्हणून म्हटलं की कन्स्ट्रक्शन हाच एक आपल्यासाठी एक चांगला जॉब आहे. आणि जॉब म्हणण्यापेक्षा एक समाजासाठी आपण उपयोगी पडतो याच्यामध्ये. डायरेक्टली आपण लोकांशी कॉन्टॅक्टमध्ये येतो, लेबर असू द्यात किंवा मोठे मोठे बिझनेसमॅन असू द्या, आपण यांच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये येतो आणि एक सामाजिक किंवा एक यूज आहे की आपण एक समाजासाठी उपयोगी पडू शकतो या फील्डमधून. मी तरी या प्रकारेच पडू शकतो असं मला वाटलं, म्हणून मी या फील्डमध्ये आलो. तेजराजजी खूप छान विचार आहे की तुमचं काम तुमच्या समाजासाठी उपयोगी पडावं. म्हणजे तुमचं प्रेरणास्थान तुमचे वडील, माझे वडीलच. बरोबर. म्हणजे तुमचं पूर्ण कुटुंब या क्षेत्रामध्ये वाहून गेलेलं आहे असं पण म्हणायला हरकत नाही, किंवा वाहिलेलं आहे या क्षेत्रासाठी. बरोबर आहे. आणि म्हणजे घर बांधणे आणि समाज बांधणे हा तुमचा विचार तुमच्या बोलण्यातनं आम्हाला जाणवला. खूप छान. तर तुम्ही सुरुवात कशी केली? म्हणजे पहिला प्रोजेक्ट जो तुम्ही मिळवला किंवा जो तुम्हाला मिळाला त्यासाठी तुम्हाला काय संघर्ष करावा लागला, काय अडचणी आल्या, त्याच्या काही आठवणी तुम्ही सांगू शकाल? तसं संघर्ष नाही म्हणता येणार, बट पहिला प्रोजेक्ट म्हणजे आता पवेलियन पार्क म्हणून आहे मालेगावात, जिथं हे शूटिंग वगैरे चालू आहे, तेच काम माझं पहिलं काम होतं. मी म्हणजे असं नाही म्हणता येणार की मी पूर्ण प्रोजेक्टसुद्धा हँडल केला, बट शिकण्याची स्टेप होती. ॲज अ प्रोजेक्ट इंजिनियर किंवा साईट इंजिनियर म्हणून मी पहिला दिवस माझा याच साईडवरती होता. व्यवस्थित मोठा प्रोजेक्ट होता आणि शिकायला खूप मिळालं. आय थिंक 90-95% जे फ्रेशर असतात त्यांना स्टार्टिंगपासून एवढा मोठा अनुभव किंवा एवढा मोठा प्रोजेक्ट हँडल करायला मिळणं ही खूप नशिबाची गोष्ट आहे. आणि वडिलांमुळे तो प्रोजेक्ट हँडल करायला मला थोडं काय म्हणा शिकायला मिळालं. आणि आज जे काही असो, कोणते नवीन कामं असो, कोणते बंगल्यांचे कामं असो किंवा अपार्टमेंटचे असो, गव्हर्नमेंटचे कामं असो, तर हा जो पाया इथं माझा भक्कम झाला होता गेल्या 4-5 वर्षामध्ये या साईटवरती हँडल करताना, तर तो मला पुढे उपयोगी पडतो. आणि वडिलांचं सहकार्य लाभलं, चुकलो तर त्यांनीच शिकवलं. आणि आय थिंक म्हणजे मला घडवण्यामध्ये माझा खारीचाच वाटा आहे, बाकी सगळा वाटा त्यांचा असं म्हटलं तरी काही चुकीचं नाही. वा. म्हणजे तेजराजी हे खरंच खूप छान तुमचं मत आहे की तुमचा वाटा खरीचा आहे, तुम्ही एवढे कष्ट करून सुद्धा, आणि तुम्ही तुमच्या आई वडिलांना पूर्ण त्याचं श्रेय देता घरच्यांना, की त्यांची शिकवण आहे आणि त्यांचे संस्कार आहेत जे तुम्ही पुढे चालवत आहात. खूप छान. आणि हे खूप म्हणजे एक भाग्याचं आणि एक खूप छान हे आहे की जी साईट तुम्ही हँडल केलीत पहिली, त्याच साईटमध्ये आज आपण इथे बसून एकमेकाशी गप्पा मारतोय, तुमचे विचार जाणून घेतोय. हे एक खूप छान आठवण आहे. ही माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे खरंच. आणि जेव्हा 4 लोक येतात आणि साईट पण चांगली आहे आणि रेस्टॉरंट किंवा हॉटेलमधलं बाहेरचेही लोक येतात. आता इथंच नाशिकचीही मंडळी आलेली होती, बोलण्यात विषय झाला, त्यांनी मला नाशिकलाही एक काम प्रेफर केलं होतं. बट मालेगावात कामांची ओघ जास्त असल्यामुळे काही मालेगावच्या बाहेर वगैरे काम करायचा काही अनुभव मिळाला नाही. बट बघू, पुढे अजून भरपूर आयुष्य पडलेलं आहे, अजून 25 वर्षात
नक्कीच मालेगावच्या बाहेर पण पंख पसरू, काय अडचण नाही. वा वा. तेजराजी, खरंच म्हणजे आता ही एक छान प्रसन्न वास्तू तुम्ही बनवलेली आहेत आणि आम्हाला पण खूप छान वाटलं इथे आल्यावर. तर याच नोटवर आता तुमचे फ्युचरमधले प्रोजेक्ट प्लॅन्स काय आहेत किंवा ड्रीम प्रोजेक्ट कुठला आहे तुमचा? आता सध्या माझे गव्हर्नमेंटचे कामं चालू आहेत हं. आणि काही नंतर 2-4 वर्षानंतर बघू. अजून आता प्रायव्हेटच कामं, मोस्ट ऑफ आमचे मेन प्रायव्हेटच कामं चालतात. शक्यतो असे बिल्डिंग्सचे किंवा अपार्टमेंटचे बिल्डरशिप वगैरे अजून काही स्टार्ट केली नाही आहे. हं. बट बघू पुढच्या 4-5 वर्षामध्ये बिल्डरशिपमध्ये वगैरे. आणि नंतर अजून काही मोठे प्रोजेक्ट्स वगैरे मिळाले 10-20 वर्षानंतर बघू. माझा मेन एक होतं की मालेगाव जो रिजन आहे, हं. इथं अजून लोकांची तेवढी बाईंग कॅपॅसिटी नाही आहे आणि लोकसंख्येची डेन्सिटी बघितली तर खूप हार्ड होतं. मला लास्ट इयरला प्रोजेक्ट पण मी ट्राय केला होता, बट तो काही सक्सेसफुल झाला नाही. तर प्रीकास्ट बिल्डिंगचा मला एक होतं की लोकांना कमीत कमी बजेटमध्ये लवकरात लवकर एक चांगली वास्तू मिळावी राहण्यासाठी. वा. फक्त असंच नाही की फक्त जे ज्यांच्याकडे बिझनेसमॅन असले वगैरे तेच नाही, तर जे रेग्युलर डेली वेजेसवरती पण काम करतात, ॲफोर्डेबल प्राईसमध्ये त्यांना एक घर झालं पाहिजे. कारण की प्रत्येक माणसाचं एक असतं की एक घर त्याला हवं असतं. मालेगावमध्ये आता तुम्ही मालेगाव सेंट्रल एरिया बघितला म्हणजे मोसम पुलाच्या या साईडला बऱ्यापैकी वस्ती ही वेगवेगळी दिसते. प्लॉटिंग पडलेले आहेत, व्यवस्थित लोकांचं राहणीमान आहे. बट सेंट्रल मालेगावमध्ये जेव्हा बघितलं तिथं लोकांना राहायला काय म्हणतात जागा खूप कमी आहे, लोकसंख्या खूप वाढत चालली आहे. त्यामुळे माझं एक होतं की लोकांना ॲफोर्डेबल प्राईसमध्ये कोणीही असो त्यांना मिळाले पाहिजे. फक्त एक हायर मिडल क्लास त्यापेक्षा लोअर मिडल क्लास लोकांना पण आपल्याला सर्व करता आलं पाहिजे, असं माझं ध्येय आहे. आणि बघू, बहुतेक आता होणार नाही अजून लवकर, बट 10-15 वर्षानंतर जेव्हा पण मी करेल ट्राय, तर लोकांना कमीत कमी बजेटमध्ये चांगले घरं देण्याचा आणि एक लक्झरी लाईफ देण्याचा प्रयत्न करेल, वा. असं माझं वाटतं मला. तेजराजी, तुमच्या बोलण्यातनं असं छान जाणवते की तुम्ही म्हणजे फक्त विषयाचा अभ्यास नाही तर पूर्ण समाजाचा म्हणा किंवा तुमचा जो एरिया आहे, मालेगाव एरिया आहे किंवा नाशिक जिल्हा आहे, तर या सगळ्याचा एरियाचा विचार करून तुम्ही कसं त्याला डेव्हलप करायचं ह्याचा खूप छान तुम्ही विचार आत्ता तुम्ही बांधताय आणि नक्कीच तुमचं ते स्वप्न लवकरच लवकर पूर्ण होईल. तर आता मला सांगा की आता ह्या कामामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे बजेट वर्सेस क्वालिटी. त्याबद्दल तुम्ही आता सांगितलं. तर मटेरियल परचेस करताना तुम्ही काय पॅरामीटर्स बघता त्या मटेरियलचे? मटेरियल परचेस करण्याच्या वेळेस क्वालिटीमध्ये आम्ही बिलकुल कॉम्प्रोमाइज करत नाही. पाहिजे का म्हणतात ते मटेरियल थोडं लेट आलं चालेल, तिथं थोडी कॉस्टिंग वाढली चालेल, आमचं इवन दो प्रॉफिटचं मार्जिन पण कमी झालं तरी चालेल, बट कमीत कमी त्या वास्तूमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला भीती नाही वाटलं पाहिजे किंवा रेती चांगली वापरली का नाही, स्लॅब बिप हे होणार नाही का, किंवा क्रॅक पडतील का, ही भिंत पडून जाईल, अशी त्यांना भीती वाटू नये असं आम्हाला वाटतं. आणि चांगली क्वालिटी देतो आणि चांगलं कन्स्ट्रक्शन करतो, त्यामुळे 30-35 वर्षामध्ये आम्हाला पण कधी तशी भीती वाटली नाही की आम्ही केलेलं काम भिंत पडून जाईल वगैरे, असं काय आम्हाला कधी वाटलं नाही नाही. आणि मटेरियल कोणते असो, ISI हॉलमार्क असेल, ते एक सर्टन टेस्टिंग केल्यानंतर जेव्हा सर्टिफाईड केलेलं असेल तरच आम्ही प्रेफर करतो. नॉन सर्टिफाईड कोणतीही वस्तू इवन दो खिळासुद्धा आम्ही साईटवरती वापरत नाही. बरं. तेजराजी, आत्तापर्यंत आपण किती प्रोजेक्ट्स हँडल केले नाशिक जिल्हा मालेगाव या विभागामध्ये? मी मोठे प्रोजेक्ट्स म्हणायचे तर हे एक मोठा प्रोजेक्ट होता आणि एक कोल्ड स्टोरेजचं काम केलेलं होतं मी मनमाड रोडला. मी आणि माझ्या वडिलांनी, प्रॉपरली माझं म्हणता येणार नाही. आणि बाकी मग बंगल्यांचे रिनोव्हेशनचे वगैरे बरेच कामं केलेले आहेत. मालेगावातले बरेच प्रतिष्ठित लोकांच्या घरांचे कामं केलेले आहेत आम्ही. आणि आता थोडे गव्हर्नमेंटचे थोडे कामं चालू केलेत एखाद वर्षापासून. आता बघू अजून कुठपर्यंत प्रवास नेता. म्हणजे तुम्हाला रेसिडेन्शियल बरोबर गव्हर्नमेंट प्रोजेक्ट याचा पण अनुभव आहे. हो. काही कमर्शियल साईट्स पण तुम्ही हँडल केलेत? हो, कमर्शियल पण केलेले आहेत, कमर्शियल कम रेसिडेन्शियल पण केलेले आहेत. बट आमचं काय म्हणतात मोनोपॉली म्हणता येईल किंवा स्पेशालिटी ही बंगल्यांमध्ये, बरं, की लोकांना त्यांची एक लक्झरी हवी असते,
बजेटमध्ये, किंवा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जातात फिरायला किंवा हॉटेलिंग करतात, तेव्हा त्यांना पण वाटतं की आपल्याला पण मालेगावमध्ये अशा प्रकारची लिव्हिंग पाहिजे. मग जे हौशी असतात ते लोक जनरली आम्हाला प्रेफर करतात. ज्यांना काय म्हणतात आर्टिस्टिक नेचर हवं असतं ते प्रेफर करतात. बाकी मग रेग्युलरली नॉर्मल काम करणारे भरपूर आहेत, तसं काही नाही. बरं. तेजराजी, तुम्ही आत्तापर्यंत जे जे प्रोजेक्ट केलेत त्याच्याबद्दल कस्टमरचा फीडबॅक काही तुम्ही सांगू शकाल की काय एक्सपिरियन्स होता, किंवा एखादी छान आठवण की तेजराजी एखाद्या प्रोजेक्टवर तुम्ही छान काम केलं? कस्टमर म्हणजे आता आहेत मालेगावातले एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, त्यांचं घरामधलं रिनोव्हेशन होतं आणि त्यांच्या जागेवर कोणताही नॉर्मल व्यक्ती राहिला असं, त्यांच्या घरामध्ये जी वास्तूप्रमाणे करण्यासाठी जेवढी तोडफोड झाली असती, तर ती तोडफोड जनरली झाल्यानंतर बघितल्यानंतर कोणत्याही माणसाला संताप येईल वगैरे, बट जो एंड रिझल्ट होता तो बघितल्यानंतर त्यांना वाटलं की नाही, आपण जी तोडफोड झाली किंवा जे रिनोव्हेशनसाठी काम झालं किंवा जो वेळ दिला, जो पैसा खर्च झाला, त्यांना त्याच्यावरून सॅटिस्फॅक्शन वाटलं की नाही वा, आपला जो वर्थ इट होता, एवढा खर्चही झाला असला तरी. आणि आज त्यांना पण किती कामात दमून वगैरे बाहेरून आले, त्यांचा पण नाही म्हटलं तरी 100-1 किलोमीटरचा प्रवास मुंबई पुणे कुठूनही आले, घरी आल्यानंतर त्यांना रिलॅक्स वाटतं आणि तीच आमची खरी पोचपावती असते. तेजराजी, तुम्ही सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाता, म्हणजे कुटुंबाबरोबर, तर त्याच्यामध्ये जे अनस्किल्ड लेबर्स जे असतात त्यांच्याशी तुमचं डे टू डे डिलिंग असतं. हो. तर त्याबद्दल म्हणजे जर का ते काम करताना काही तिथे धोके निर्माण होत असतील तर त्याच्या प्रिकॉशन्स तुम्ही कसे घेता? नाही, आम्ही जनरली समजा 4 किंवा 5 मजल्यांच्या वरती काम असेल तर सेफ्टी नेट पण वापरतो. नंतर सेफ्टी शूज कंपल्सरी असतात. चप्पल किंवा सँडल घालून आम्ही साईटवर काही काम करू देत नाही. आणि बाकी जेवढे प्रिकॉशन्स आम्हाला घेता येतील तेवढे आम्ही घेतो. बाकी मग काय म्हणतात, जे मेजर प्रॉब्लेम म्हणजे तुमचा सेफ्टी बेल्ट असला, हॅट अजून मालेगावमध्ये लोकांना थोडं काय म्हणतात कम्फर्टेबल होत नाही कामाला, बट तरी आम्ही जे हेवी काम असतात तिथं आम्ही त्यांना सेफ्टी शी रिलेटेड जेवढं आम्हाला करता येईल तेवढं आम्ही नक्की करतो. ओके. तेजराजी, आत्तापर्यंत तुम्ही जे केलेल्या कार्यक्रमामध्ये प्रोजेक्ट्समध्ये तुम्ही आयकॉन स्टीलचा वापर कुठे कुठे केला आहे? आयकॉन स्टीलचा ह्याच वास्तूमध्ये पण केलेला आहे. आणि अजून जवळपास माझ्या आत्तापर्यंत 40 ते 45% जे प्रोजेक्ट्स होते माझ्या अंडर, जिथं मी प्रेफर करू शकत होतो तिथं मी आयकॉन स्टीलच प्रेफर केलं आहे. मग त्याची कॉस्ट, त्याची क्वालिटी किंवा त्याची सर्व्हिस लेवल याबद्दल तुमचं काही आयकॉन स्टीलचं एक बरं आहे की ओव्हरवेट येत नाही. म्हणजे जेवढं काय म्हणतात IS कोडनुसार जेवढं एक निर्धारित वेट आहे पर मीटर स्क्वेअरला तेवढंच वेट येतं, किंवा थोडंफार हार्डली 2 किंवा 3%चा फरक पडत असेल. बट बरेच असतात त्यांचे काय म्हणतात ओव्हरवेट स्टील येतात, त्यामुळे काय म्हणतात जे बीम्स असतात किंवा साईड असतात ते ओव्हर रिइन्फोर्स्ड होऊन जातात. जे आपले थंब रूल असतात 1% स्टील 2% ते प्रेफरेबल होत नाही. आणि त्यामुळे काय नॉर्मली थोड्याफार छोटे वास्तू राहिली तिथं थोडंफार प्रेफरेबल होऊन जातं. बट जेव्हा मोठे प्रोजेक्ट्स असतात जिथं हेवी ट्रॅफिक असतं, इवन म्हणजे पुलांचे म्हणा किंवा ब्रिजेस, आणि अजून जिथं हेवी स्टीलची गरज असते तिथं जर 5 किंवा 2% पण KGमुळे काय म्हणतात स्टील ओव्हर इन्फोर्स झालं, कॉन्क्रीटची क्वांटिटी कमी होऊन जाते आणि त्यामुळे हवेची स्ट्रेंथ मिळत नाही. त्या बाबतीत बाकीच्या ब्रँड्सपेक्षा मला आयकॉनचं काय म्हणतात बॅलन्स वेट असतं, जे IS कोडनुसार आहे, आणि त्यामुळे मी प्रेफर करतो. बाकी मग ओनरची पण एक हे असते की त्यांना कोणते प्रेफर करायचे किंवा त्यांचे पण रिलेशन्स असतात, त्यानुसार ते प्रेफर करतात. बट एक माझा प्रेफरन्स आयकॉनकडे असतो. बरं. तेजराजी पवार, तुम्ही खूप छान तुमचे एक्सपिरियन्स शेअर केलेत. तर जाता जाता या क्षेत्रामध्ये येणाऱ्या नवीन सिव्हिल इंजिनियरसाठी तुमचा एक मित्र म्हणून काही संदेश असेल त्यांना? मित्र म्हणून संदेश म्हणजे कसं पाहावं, काय काय कामं करावीत? जर काहीतरी नवीन करायची इच्छा असेल तर हे क्षेत्र तुमच्यासाठी नेहमी खुलं आहे. तुम्हाला याच्यामध्ये भरपूर एक्सपेरिमेंट करू शकतात आणि
तुम्ही म्हणजे जे विचार करू शकतात ते सगळं बनवू शकता त्याच्यामध्ये. त्यासाठी कोणते लिमिट नाही आहे. आणि आता जी कन्व्हेन्शनल मेथड आहे कन्स्ट्रक्शनची ती बऱ्यापैकी कमी होत चाललेली आहे. तुम्ही प्रिकास्ट बिल्डिंग घ्या, प्रिकास्ट वॉल, इवन दो आम्ही पण इथं बरेच प्रिकास्टचे ट्राय केले आम्ही. आणि प्रिकास्ट मटेरियल यूज करणं, बीम, कॉलम, नंतर काही दिवसानंतर तुम्ही बघा की 2-2 महिन्यामध्ये बिल्डिंग उभ्या राहून जातील, त्याही एका चांगल्या कंडिशनमध्ये. आणि एक इवन दो कन्व्हेन्शनल मेथडने बनवलेल्या स्ट्रक्चरपेक्षा ते स्ट्रक्चर जास्त मजबूत राहील. फॉरेनमध्ये ह्या गोष्टी भरपूर आहेत. आता पुढच्या 4-5 वर्षामध्ये भारतामध्ये पण या गोष्टी अजून मोठ्या प्रमाणात चालू होऊन जातील. ज्या प्रकारे 5-6 वर्षापूर्वी कोणी म्हणत नव्हतं की इलेक्ट्रिक गाड्यांना भारतात काही फ्युचर नाही बुवा असं, जेव्हा टेस्लाच्या वगैरे BYDच्या गाड्या येत होत्या. पण आज 80% नवीन गाड्या लॉन्च होतात त्या इलेक्ट्रिकच्या आहेत आणि लोक पण वळत आहेत. तर हळूहळू कन्व्हेन्शनल मेथड सोडून आता जी पुढे आपण जेवढ्या चांगल्या प्रकारे देऊ शकतो, जेवढं काय म्हणतात एक्सपेरिमेंट करू शकतो तेवढे करा. भरपूर ऑप्शन आहे आणि काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना करायची हिंमत असते ते नक्की सक्सेसफुल होतात. आणि ज्यांना काम करायची थोडी लाज वाटत असेल, बहुतेक जास्तीत जास्त 2-5 वर्ष त्यानंतर बहुतेक त्यांनाही दुसरे कामधंदे बघावे लागतील. बाकी काही नाही. तर म्हणजे जुनं ते सोनं असतंच, पण जे नवीन प्रणाली आहे त्याचं पण आपण स्वागत खूप छानरित्या केलं पाहिजे, त्याचा वापर केला पाहिजे, जेणेकरून सर्वांगीण विकास आपला होईल, आपल्या जिल्ह्याचा, आपल्या राज्याचा आणि आपल्या देशाचा. तर तेजराजजी पवार, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात, या बिल्ड आयकॉन प्लॅटफॉर्मवर आमच्याशी गप्पा मारल्या, तुमचा अनुभव शेअर केलात, त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. आणि भविष्यामध्ये सुद्धा असेच आयकॉनिक प्रोजेक्ट्स तुमच्या हातून घडोत अशी आयकॉन स्टीलकडून तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.